शेतकऱ्यांच्या आक्रोशाला दिल्लीतून प्रतिसाद, केंद्रीय कृषी मंत्र्याला थेट फोन। वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत कालच्या मुसळधार पावसामुळे शेतकरी गौरव पवार यांचे भुईमूग पीक संपूर्ण वाहून गेले। गौरव पवार यांनी आपले पीक वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले, मात्र क्षणातच त्यांची मेहनतीचे पीक वाहून गेले। या दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। या व्हिडिओची गंभीर दखल घेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी थेट दिल्लीहून वाशिम जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला। त्यांनी तत्काळ या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले। मी बुरवा या गावात राहतो। माझ्याकडे 5 एकर जमीन आहे। तो जो तसं बाबाच करतात शेती, पण बाबाची आता तब्येत बरी नसती, तर सर्व शेतीचा जो काम आहे तो मीच करत असतो। तर 15 मेला मी माझा भुईमूग विकायला मार्केटमध्ये आणला होता व मार्केटमध्ये व्यापाराचा माल होता तो, तर माझा माल काही अंदर पडला व काही माल बाहेर पडला होता। पाण्याचं वातावरण अचानक तयार झाला। पाणीचा प्रभाव एवढा भारी होता की पुरा माल जो होता माझा 7 ते 8 क्विंटलपर्यंत तो वाहून गेला आणि काही माल राहिला होता तो पुरा पाण्यामध्ये भिजला। त्यानंतर व्यापारी साहेबांनी मला म्हटलं की तुझं आम्ही जो नुकसान झालेला आहे त्याची भरपाई आम्ही भावामध्ये काढून देऊ। पण ज्यावेळी हराशी झाली त्यावेळी 4000च्या वर माझ्या भुईमुगाला भाव भेटला नाही, तर मला तो नाईलाजानं ना विकता तो घरी घेऊन जायचा काम पडला। त्यानंतर मी जरा टेन्शनमध्ये होतो, कारण की माझ्यावर जरा कर्ज आहे। तो कर्ज मी कसा फेडावा आणि जो राहिलेला भुईमुग आहे तो मी कसा विकावा हा मला खूप मोठा प्रश्न पडला होता। परंतु काल रात्री मला शिवराज चौहान सरांचा फोन आला, जो आपले कृषी मंत्री आहे त्यांचा मला फोन आला। त्यांनी मला माझ्या तब्येतबद्दल विचारली, त्यांनी मला माझ्या परिवाराबद्दल विचारली। मी त्यांचा खूप आभारी आहे की त्यांनी मला एका छोट्याशा शेतकरीला त्यांनी फोन करून हे एवढं सारं काही विचारलं आणि त्यांनी मला हे आश्वासन दिले, जो तुझा भुईमूग पाण्यामध्ये गेलेला आहे त्याची तुला भरपाई मिळेल आणि तुला आर्थिक काही मदतही आम्ही करून देऊ। त्यानंतर त्यांनी मला हेही आश्वासन दिले, जो तुझा राहिलेला माल आहे तोच आम्ही त्याच भावामध्ये विकून देऊ, ज्या दिवशी जो मार्केट होता त्याच भावामध्ये तुझा भुईमूग विकला जाईल, हे त्यांनी मला आश्वासन दिले व त्यांनी मला हे सर्व काही बोलून मला विचारून घेतले। याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो।